राज्यात अनेक नेते मंडळींकडून तोंडाळ बेताळ वक्तव्य सुरू आहेत। काही जण एकमेकांवर टीकेची झोड उठवतायत। तिथपर्यंत ठीक होतं, पण आता अक्षरशः मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नीबाबत एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान करण्यात आलं। भंडाऱ्याच्या एका कार्यक्रमात गायिका अंजली भारतींनी अमृता फडणवीसांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलं। भीम मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं असताना एकानं खालून पैसे देखील उधळले। अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका तर केलीच, मात्र विरोधकांनीही अंजली भारतींच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। असं घाणेरडं मत आणि घाणेरडी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्याला आता शब्द सुचत नाही, अशाच पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे। आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो। म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। अशा पद्धतीने वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नयेत। बलात्कार या घटनेचा निषेध करत असताना किंवा बलात्काराचं आपण हे घटना घडू नये हे सांगणं जर त्यांचा उद्देश असेल तर कुणावर तरी बलात्कार कर हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटनेचा वक्तव्याचा मी निषेध करते। आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे नोटीस पाठवू। हर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। अमृता फडणवीसजी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट, आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे, तर त्यांना पूर्ण फ्रीडम हे आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे। तर मला वाटते एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युअली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते। तर एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी याबाबत काय म्हटलं आपण तेही पाहूया। मॅडम एक गायिका आहे, तिने असं म्हटलंय की बलात्कार इकडे करण्यापेक्षा बलात्कार हा मुख्यमंत्र्यांच्या बायकोवरती करावा असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्रीच्या बायकोवरती बलात्कार करावा, दैट्स अ बैड स्टेटमेंट, बट पता नहीं उन्होंने क्या सोच से दिया रहेगा ये स्टेटमेंट, लेकिन बहुत ही गलत स्टेटमेंट है, नहीं देना चाहिए। वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या जखमा ताज्या असतानाच पुण्यातील